शिक्षणामध्ये फक्त कमाईचं साधन म्हणून पाहिलं जातंय. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचं, त्यांच्या नोकरीचं, त्यांच्या उपजीविकेचं साधन म्हणून सरकार बघत. उघडकीस आला तर भ्रष्टाचार, उघडकीस आला तर पेपर लीक आणि उघडकीस नाही आला तर सगळं व्यवस्थित चालू असतं. योजना म्हणजेच भ्रष्टाचार असतो आणि भ्रष्टाचार म्हणजे योजना असते. हे अलीकडं शासनाचं सूत्र झालेलं आहे. अण्णा नमस्कार. नमस्कार. संसदेमध्ये नुकतंच अँटी पेपर लीक बिल हं, मंजूर झालेलं आहे. हं, विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हं, सरकारने हे बिल आणलं. हं, खरं म्हणजे हा कायदा पूर्वीच अस्तित्वात असताना हं, तो पुन्हा संशोधन त्यात काय केलं, काय नाही याच्याबद्दल हं. आपल्याला काय? काल जे संसदेमध्ये अँटी पेपर लीक बिल हे मंजूर झालं आणि त्या बिलाच्या माध्यमातून सरकारनं जे विद्यार्थ्यांचा, तरुणांचा आणि पालकांचा रोष आहे, तो कमी करण्यासाठी उचललेलं पाऊल आहे. आता कायदे करून खरं तर प्रश्न सुटणार नाही. कायद्याची अंमलबजावणी करणारं जे प्रशासन आहे, हं, त्या प्रशासनामधला भ्रष्टाचार कमी होणं आवश्यक आहे. कारण पेपर लीक झाला किंवा नीटचा पेपर फुटला किंवा राज्यामध्ये जे पेपर फुटतायत, तर हे फोडणारे यांना काही कायद्याचा धाक नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, की कुठली पण योजना, योजना म्हणजेच भ्रष्टाचार असतो आणि भ्रष्टाचार म्हणजे योजना असते. हे अलीकडं शासनाचं सूत्र झालेलं आहे. जर एखाद्या योजनेमध्ये, एखाद्या परीक्षेमध्ये भ्रष्टाचारच नाही झाला, हं, तर राज्यकर्त्यांना वरकमाई कुठून मिळणार आहे? बरोबर. तर तुम्हाला सांगतो, की जर हा भ्रष्टाचार नाही झाला, तर ह्या राज्यकर्त्यांचे बंगले, राज्यकर्त्यांच्या ऐशोआरामाच्या गोष्टी त्या घडणार नाहीत. कुठलाही निवडणूक लढणारा उमेदवार ज्यावेळेस निवडणुकीला पहिल्यांदा उभा राहतो, त्यावेळेस त्याची संपत्ती बघा तुम्ही किती असते आणि ज्यावेळेस तो निवडणूक जिंकतो, तर त्यावेळेस त्याची अचानक संपत्तीमध्ये वाढ होते. ती कशी होते? मग हा भ्रष्टाचार कुठून झालेला असतो? त्याच्यासाठी जी टोळी, त्याच्यासाठी जी यंत्रणा, त्याच्यासाठी जी काही एजंट काम करतात, हे सगळे इलिगल धंदे करण्यासाठी काम करत असतात. उघडकीस आला तर भ्रष्टाचार, उघडकीस आला तर पेपर लीक आणि उघडकीस नाही आला तर सगळं व्यवस्थित चालू असतं. हं. मग खरा कायदा कशासाठी आणायला पाहिजे? की उमेदवारांच्या ज्या प्रॉपर्टी आहेत, ते घोषणापत्रात आपण फक्त देतो एवढी-एवढी प्रॉपर्टी, एवढे-एवढे त्याचं खात्यामध्ये आहे, त्याची संपत्ती आहे. परंतु त्याचं खरं ऑडिट झालं पाहिजे. जे एखादा भ्रष्टाचार झाल्यानंतर तुम्ही एस-आय-टी, सी-बी-आय, अमुक-अमुक नेमता ना, तर अगोदर त्या उमेदवाराचं 6 महिने आधी त्याच्या आणि त्याच्या नातेवाईकांच्या सगळ्या प्रॉपर्टीचं आधी ऑडिट झालं पाहिजे आणि त्यानंतर ज्यावेळेस तो निवडून येतो, निवडून आल्यानंतर प्रत्येक वर्षी पुन्हा त्या प्रॉपर्टीचं ऑडिट झालं पाहिजे. आपल्याकडे जी ऑफिस आहे. हं. त्याच्यानंतर ते ईडी सारखं ऑफिस आहे. त्या ऑफिसमार्फत त्या कर्मचाऱ्यांनी अगोदर त्यांचे वाढणाऱ्या संपत्तीचे स्तोत्र शोधले पाहिजेत आणि ती कशा पद्धतीने वाढते ते तपासलं पाहिजे. अगोदर त्यांच्या प्रॉपर्टीवरती गदा आली का सगळा भ्रष्टाचार आपोआप कमी होईल. बाकीच्या कुठल्या कायद्याची गरज नाही, कुठल्या कर्मचाऱ्याला ताण नाही, काहीच. म्हणजे खरे भ्रष्टाचारांचे म्होरके नवाब हेत. खालच्या कर्मचाऱ्यांना किंवा प्रशासनातल्या लोकांना ते त्यांच्या आदेशाप्रमाणे करावं लागतं. नाहीतर बिचाऱ्यांच्या बदल्या होतात. बरं बदल्या सुद्धा आता काय फुकट होत नाहीत. बदल्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार आहे. हा मग का होतो हा भ्रष्टाचार? तर या संदर्भात अगदी विस्तारानं तुम्हाला जर शिक्षण खात्यामध्ये जर सांगायचं म्हटलं ना, तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, की जेव्हा-जेव्हा भाजप सत्तेवर येतं का, तर तेव्हा सर्वाधिक प्रशासनातला भ्रष्टाचार वाढतो. तेव्हा सर्वाधिक शिक्षणातला भ्रष्टाचार वाढतो. आता याचं एक उदाहरण तुम्हाला देतो. कारण मी जे बोलतोय, तर तुम्हाला हे वाटेल की पक्षाला विरोध म्हणून बोलतोय. तर हे पुराव्यासकट तुम्हाला सांगतो. 1989 ते 1995 या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये शरद पवार मुख्यमंत्री असताना 13 मेडिकल कॉलेज मंजूर झाले. म्हणजे त्यातले काही गव्हर्नमेंटचे आणि काही खाजगी. मग सर्वाधिक मेडिकल कॉलेज 95 पर्यंत महाराष्ट्रामध्ये निघली. हं. त्यानंतर का नाही निघले? हा खरा प्रश्न आहे. म्हणजे खरं तर शासकीय कॉलेज
मेडिकल कॉलेज असतील, इंजिनिअरिंग कॉलेज असतील, फार्मसी कॉलेज असतील, लॉचे कॉलेज असतील, तर यांची संख्या वाढायला पाहिजे होती ना शासकीय कॉलेजांची. वाढली नाही. उलट 95 नंतर काय झालं माहिती का? सर्वाधिक डी-एड, कॉलेज खाजगी सुरू झाले. सर्वाधिक कृषीचे खाजगी कॉलेज सुरू झाले. सर्वाधिक इंजिनिअरिंगचे कॉलेज सुरू झाले. का सुरू झाले? कारण खाजगी कॉलेज सुरू झाल्यानंतर विद्यार्थी आणि पालकाकडून आपल्याला फीस वसूल करता येते. मन मानेल तेवढी फीस लादता येते. हां. आणि बरं ह्यांनी जे वाटलेले कॉलेज आहेत ना, ती कॉलेज गुणवत्ता नव्हती त्यांच्यामध्ये. अनेक बोगस कॉलेज उदयाला आले आणि त्यामध्ये आज जर तुम्ही बघितलं तर डी-एडचा कचरा झालाय. डी-एडचे शासकीय महाविद्यालय, कॉलेज बंद पडले. कारण अचानक एवढी मोठी संख्या वाढली आणि बेकारी वाढली, नोकऱ्या कमी, जागा भरल्या गेल्या नाहीत. म्हणजे शिक्षणामध्ये फक्त कमाईचं साधन म्हणून पाहिलं जातंय. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचं, त्यांच्या नोकरीचं, त्यांच्या उपजीविकेचं साधन म्हणून सरकार बघत